हॅलो. हॅलो मुरुमजी, काय चाललंय? नमस्कार सर. नमस्कार. काय नाही सर, बोला सर, काय विशेष? नमस्कार. काय नाही, तुमचे ते माजी आमदार श्रीकांतजी देशपांडे यांची मुलाखत आपण घेतलेली ऐकली. हा 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 हा. अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने आपण प्रश्न विचारले आणि तितक्याच दमदारपणे अभ्यासपूर्ण पद्धतीने श्रीकांत देशपांडे साहेबांनी त्याची उत्तरं दिली. मला ते मुलाखत खूप आवडली. धन्यवाद धन्यवाद सर. म्हणजे कुठलाही तुमच्या विचारण्यामध्ये फार असा अकरा साडेपारा नव्हता आणि त्यांच्या सांगण्यामध्येही अत्यंत समतोलपणा, अभ्यासपूर्ण, वस्तुस्थितीला धरून जे काय खरं आहे, जे योग्य आहे, जे व्हायला पाहिजे या संदर्भात त्यांनी जी भूमिका घेतली आणि जी तुमच्या समोर त्यांनी शिक्षकाच्या प्रश्नासंबंधी मांडली ती अत्यंत अभ्यासपूर्ण आणि समतोल अशी होती आणि म्हणून मला ती मुलाखत आवडली. आणि मी म्हणलं आपल्याला फोन करावा की अशा अभ्यासपूर्ण मुलाखती आपण घेतल्या पाहिजे. अशा माणसाच्या मुलाखत घेतल्या पाहिजे ज्यांना खरंच त्या क्षेत्रातला अभ्यास आहे किंवा ते जाणकार आहे किंवा त्यांना काही त्याबद्दल तळमळ वाटते किंवा काय खरं होऊ शकतं, शासन काय भूमिका होऊ शकतं, शासनाला कितपत शक्य आहे, सभागृहामध्ये काय चाललेलं आहे या संदर्भामध्ये एकत्रितच जी चौफेर अशी भूमिका त्यांनी मांडली ती अत्यंत अभ्यासपूर्ण आणि वस्तुस्थितीला धरून होती आणि ती मला आवडली. त्याच्यामध्ये कुठलाही खोटारडेपणा वाटत नाही किंवा वेळ मारून लिहिणं किंवा तुम्ही काहीतरी प्रश्न विचारत आणि त्यांनी काहीतरी उत्तर देऊन वेळ मारण्याचे असं काही त्याच्यामध्ये दिसलं नाही. आणि मुलाखत अत्यंत योग्य पद्धतीने घेतली आणि तेवढ्याच योग्य पद्धतीने त्यांच्याकडून उत्तरे आली. मी मला समाधान वाटलं. मला ते तुमच्याशी शेअर करावं म्हणून फोन केला. धन्यवाद सर. धन्यवाद. आपण आमची जी काही मुलाखत आहे त्या मुलाखतीची दखल घेतली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. सर, आता आपल्याला माहितीच आहे आपण शिक्षण तज्ञ आहात, त्याच्यानंतर शिक्षण क्षेत्रातील आपला फार मोठा अभ्यास आहे हो किंवा हो त्याचबरोबर आता हे जे काही आंदोलन चालू आहे शिक्षकांचं वेतन अनुदानाच्या मागणीसाठी आपल्याला माहितीच आहे. हो तर सर राज्यभरातील जवळपास 63,000 शिक्षकांचा हा विषय आहे हो आणि शिक्षकांची जी काही मागणी आहे किंवा शिक्षकांच्या ज्या काही मागण्या आहेत अत्यंत हो न्याय अशा प्रकारच्या मागण्या आहेत आणि शिक्षकांचा अत्यंत संवेदनशील विषय असताना देखील मागील 15-20 वर्षापासून हा प्रश्न अद्यापही प्रलंबित आहे. आणि हो मग याकडे म्हणजे डॉक्टर विठ्ठलराव एरंडे नेमकं आपण याकडे कसे पाहता किंवा सध्याची जी काही परिस्थिती शिक्षकावरती ओढवलेली आहे यावर आपली काय प्रतिक्रिया सर आता? नाही नाही, हे पहा, मुळात शिक्षकांना वेतन मिळालं पाहिजे. जे काही शासनाचे जे आहे जे काय ठरवलं त्या पद्धतीने शासन त्याला स्टिकअप राहिलं पाहिजे आणि ते जर शिक्षक असतील त्यांचे नियुक्त्या झाले असतील तर त्याला अनुदान देणं ही सरकारची प्रधान जबाबदारी आहे. सरकार त्या जबाबदारीपासून दूर जाऊ शकत नाही असं माझं स्पष्ट मत आहे. म्हणजे खरं पाहता शासनाला प्राथमिक शिक्षण असेल, माध्यमिक शिक्षण असेल, शासनाला गांभीर्य शिक्षणाबद्दल काही वाटत नाही. म्हणजे जे पिढी घडवतात त्या पिढ्या घडवणाऱ्या विद्यार्थ्यांना जे ज्ञानार्जन करतात त्यांच्या पोटापाण्याचे प्रश्न शासनाकडून निर्माण होणं हे अत्यंत खेदजनक आहे असं मला स्पष्ट मत आहे. आणि हे पहा, आता त्यांच्या ज्या राष्ट्र मागण्यात वेतन अनुदानाच्या आणि त्याला अनुदान देणे ही सरकारची जबाबदारी, सरकारचं कर्तव्य सरकार म्हणून. म्हणजे तुम्हाला या देशातल्या या राज्यातल्या शिक्षकांना अनुदान देणे होत नसेल, त्यांचे वेतन तुम्हाला देणे होत नसेल तर मग या व्यवस्थेचं, शिक्षण व्यवस्थेचं आणि एकत्रितच्या लोककल्याणकारी व्यवस्थेचं प्रयोजन काय? बरोबर सर, बरोबर. म्हणजे कधीही या सरकारला शिक्षण ही गुंतवणूक वाटली नाही किंवा शिक्षण हे मूलभूत अधिकारामध्ये टाकून सुद्धा शासन त्याबाबत राज्यघटनेतल्या तरतुदीबाबत गंभीर नाही आणि उडवडीची उत्तर देणं, सभागृहात एक बोलणं, नंतर वेळ मारून देणं हे असं जर होत असेल तर शिक्षक उपाशी पोटी राहून कसा शिकवेल आणि तो जर शिकवत असेल तर त्याची मानसिकता ही सुद्धा कशी चांगले नागरिक घडण्याची प्रक्रिया त्याच्याकडून होईल याबद्दल मला अत्यंत वाईट वाटतं. आणि शिक्षकाच्या राष्ट्र अनुदानाच्या वेतनाच्या मान्याबद्दल शासनानं तातडीने गांभीर्याने पाऊल उचलले पाहिजे असं एक प्रामाणिक शिक्षक म्हणून माझं मत आहे. तर हे जे काही अनुदानाचा जो काही विषय आहे या अनुदानाच्या विषयासाठी शिक्षकांनी आता मागील 20 वर्षामध्ये 200 किंवा 250 पेक्षा जास्त अशा प्रकारचे आंदोलन केले सर. हो. मला सांगा हे काय नेमकं हे प्रकार? हो ना, मग माझं मी तुम्हाला तेच बोलतो ना, मुळात वेतनासाठी संघर्ष करण्याची, आंदोलन करण्याची, आदान मादानावर उपोषण करण्याची शिक्षकांना वेळ येऊ नये.
आणि सरकारनं हे लक्षात आलं पाहिजे की या शिक्षकांना वेतन देणे ही आपली जबाबदारी आहे. बाकीच्या सगळ्या जे विभाग आहेत तिथं तुम्ही वेतन देता. जिथं एखादा असा विभाग आहे, काल परत पेपरला आलं तिथं कर्मचारी सगळे खुर्च्या रिकाम्या असतात. कर्मचारी सुद्धा त्या खुर्चीवर बसत नाही 2-2, 4-4 दिवस. भूमी अभिलेख कार्यालय असेल, अशा अनेक कार्यालय आहेत. म्हणजे त्यांचं वेतन चालू आहे आणि विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करणाऱ्या शिक्षकांचं वेतन तुम्ही देत नाही. ते टप्प्याटप्प्याने असो, 20% असो, 40% असो, ज्या काही गोष्टी शासनाच्या धोरणात्मक गोष्टी ठरलेल्या आहेत त्याला शासन टिकत राहत नाही. कारण शिक्षक वाचून आपलं काही अडत नाही. अशी शासनाची जी भूमिका आहे ती या देशाच्या कल्याणकारी व्यवस्थेला, एकंदरच शिक्षण व्यवस्थेला धक्का देणारी आहे किंवा ती दूर लोटणारी असं माझं मत आहे. धन्यवाद सर, धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. आपण आम्ही जी काही मुलाखत घेतली, माजी शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे सरांची, त्यांची ती मुलाखत तुम्हाला आवडली त्यामुळे तुम्ही आम्हाला फोन केला, त्याबद्दल आपले खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद.